राजकारण आणि धर्म आमने सामने आले की जो काही राडा होतो तो आता अमेरिकेत सुरू झालाय। निमित्त झालंय अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हान्स यांनी केलेल्या एका वक्तव्याचं। त्यांची बायको हिंदू आहे आणि तिने ख्रिस्ती धर्म स्वीकारला तर आपल्याला आवडेल असं ते एका ठिकाणी बोलले आणि यावरून अमेरिकेला ख्रिस्ती राष्ट्र करण्याचा हा कसा डाव आहे इथपर्यंतच्या चर्चा रंगायला लागल्यात। हे सगळं प्रकरण काय आहे आपण बघूया। अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हान्स जन्मानं आणि धर्मानं कॅथलिक ख्रिश्चन। त्यांच्या पत्नी उषा व्हान्स जन्मानं तमिळ आणि धर्मानं हिंदू। त्यांची मुलं इव्हान, विवेक आणि मिराबल तिघांनाही आवडेल तो धर्म स्वीकारण्याचं स्वातंत्र्य। अशी टिपिकल अमेरिकन घरात काही दिवसांपूर्वी एक ठिणगी पडली। त्याला निमित्त झालं JD व्हान्स यांच्या एका भाषणात। Hindu family, but not a particularly religious family. Mississippi विद्यापीठात आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी केलेल्या वक्तव्यात काय म्हणाले JD व्हान्स? माझी इच्छा आहे की ज्या गोष्टीने मला चर्चमध्ये जाण्याची प्रेरणा दिली त्याच गोष्टीने तिला म्हणजे पत्नी उषालाही प्रेरणा मिळाली। अगदी प्रामाणिकपणे सांगायचे तर माझी तशी इच्छा आहेच, कारण माझा ख्रिस्ती गॉस्पेलवर विश्वास आहे। मला आशा आहे की माझ्या पत्नीलाही ते लवकरच पटेल। त्यांच्या या वक्तव्यावरून अमेरिकेसह जगभरात चर्चांना उधाण आलं। अमेरिकेचे उपाध्यक्ष बायकोचं धर्मांतर करण्याची इच्छा बाळगत आहेत अशी जोरदार टीका त्यांच्यावर होऊ लागली। तर दुसरीकडे ख्रिस्ती कट्टरतावाद्यांनी त्यात काय चुकीचं आहे वगैरे वगैरे प्रतिवाद सुरू केला। एकीकडे अमेरिकेतलं धार्मिक स्वातंत्र्य तर दुसरीकडे ख्रिस्ती धर्माचा बहुसंख्यकवाद अशी ही लढाई चांगलीच रंगली। आता तर ही चर्चा ख्रिस्ती धर्मियांना दुखावू नये म्हणून व्हान्स घटस्फोट घेणार का इथपर्यंत आली। काय आहे हे नक्की प्रकरण ते समजून घेऊया। अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हान्स यांच्या विधानानं खळबळ। हिंदू असलेल्या पत्नीनं ख्रिस्ती झाल्यास आवडेल असं विधान। या विधानाचा हिंदू अमेरिकन फाउंडेशनकडून निषेध। टीकेनंतर पत्नीला निर्णय घेण्याचा अधिकार असं व्हान्स यांचं स्पष्टीकरण। उषा व्हान्स यांनी आपला धर्मांतरांचा विचार नाही हे केलं स्पष्ट। आता नवरा बायको दोघांनीही स्पष्टीकरण दिल्यानंतर हे प्रकरण शांत व्हायला हवं होतं, पण तसं झालं नाही। हे प्रकरण गरम असताना JD व्हान्स आणि एरिका कर्क यांच्या सार्वजनिक मिठीचा व्हिडिओ व्हायरल झाला। एरिका कर्क या दिवंगत रूढीवादी नेते चार्ली यांच्या पत्नी आहेत। एरिका आणि JD व्हान्स यांच्यात नवी केमिस्ट्री तयार होत असून त्याला धर्मांतराच्या विधानाची पार्श्वभूमी आहे असं गॉसिप सुरू झालंय। आता या गॉसिप मागे धर्माचं राजकारण कसं आहे ते समजून घ्यायला हवं। JD आणि उषा व्हान्स यांच्यात धर्मावरून मतभेद असल्याच्या गावगप्पा। उषाच्या धर्मामुळे रूढीवादी ख्रिश्चन मतदार JD पासून दूर जाण्याची भीती। ख्रिश्चन मतदारांना खुश करण्यासाठी JD यांनी हे विधान केल्याची चर्चा। एरिका आणि JD यांच्यातील जवळीक ही धर्माच्या दृष्टीने पाहिली जाते। कुटुंब व्यवस्था आणि धर्म या दोन्ही सांभाळण्यासाठी व्हान्स यांची धडपड। 2028च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी असल्याची चर्चा। ख्रिस्ती धर्म हा अमेरिकेतील बहुसंख्यकांचा धर्म आहे। एका आकडेवारीनुसार अमेरिकेत एकूण लोकसंख्येच्या 62 ते 69% लोक हे ख्रिस्ती धर्मी आहेत। त्यामुळे बहुसंख्यकांना न दुखावता धर्माचं कार्ड कसं खेळता येईल याचा प्रयत्न व्हान्स यांनी केला, पण त्यामुळे तिथले भारतीय लिबरल दुखावले गेल्याचंही बोललं जाते। त्यामुळे हे फक्त एका घरातलं मॅटर नसून हा जागतिक राजकारणाचा चॅप्टर आहे हे समजून घ्यायला हवं। ब्युरो रिपोर्ट, पुढारी।